पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवार अजित पवार आमने सामने। शरद पवारांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। खासदार अमोल कोल्हेंच्या घरी झाली भेट, चर्चांना उधाण। मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम। मुलींना मोफत शिक्षण अद्याप सुरू का नाही, जरांगेंचा सवाल। राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर प्रकरणाची दखल घेणार। पूजानं ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार। आयोगातील सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनी यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती। पूजा खेडकर प्रकरणाचा संबंध नाही। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रात 1,77,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गुजरातच्या वडोदरामध्ये शाळेची भिंत कोसळली, पहिल्या मजल्यावरून 6 मुलं खाली पडली। नागपूर भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, आज उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी। अमरावती भंडाऱ्यात नदीचं पाणी गावात शिरलं। मुंबईसह उपनगरात पाऊस कायम। बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पूरसदृश्य परिस्थिती। 100 ते 150 नागरिकांची मानवी साखळीद्वारे सुखरूप सुटका। सततच्या पावसामुळे मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला। लहान मुलासह 40 नागरिकांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 2 दिवसांपासून बंद। भामरागड तालुक्यातील 150 गावांचा संपर्क तुटला।